Hello everyone. In this video we discuss drug assay. Now assay word or definition of assay in medicine or medical is an assay is analysis done to determine the presence of substances and the amount of that substance. Thus the assay may be done, for example, to determine the level of thyroid hormones in the blood of a person suspected of being hypothyroid or hyperthyroid. आता असे म्हणजे काय तर प्रेझेन्स ऑफ सबस्टन्स अँड द अमाऊंट ऑफ द सबस्टन्स प्रेझेंट एखाद्या पदार्थामध्ये एखाद्या ड्रग मध्ये असलेल्या सबस्टन्सचा अमाऊंट किंवा प्रेझेन्स हे जिथे स्टडी केलं जातं त्याला आपण असे असं आपण म्हणतो. आता अजून सुद्धा आपण असं म्हणू शकतो द बायोलॉजिकल और फार्माकोलॉजिकल पोटेन्सी ऑफ अ ड्रग. An assay is an analysis done to determine the biological or pharmacological potency of a drug. म्हणजे एखाद्या ड्रगची बायोलॉजिकल किंवा फार्माकोलॉजिकल पोटेन्सी स्टडी करण्यासाठी जे अनालिसिस केलं जातं त्याला ॲसे आपण असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल अन ॲसे मे बी डन ऑफ वॅक्सिन टू डिटरमाइन इट्स पोटेन्सी. एखाद्या वॅक्सिनचा आपण ॲसे स्टडी करतो त्याची पोटेन्सी स्टडी करण्यासाठी. आता हा पॉइंट आहे तो मी विकिपीडियामधनं घेतलाय. An assay is an investigative procedure in laboratory medicine, pharmacology, environmental biology, and molecular biology for qualitative assessing or quantitatively measuring the presence, amount, or functional activity of target entity or analyte or sample. असे म्हणजे काय तर ही इन्व्हेस्टिगेटिंग प्रोसिजर आहे, अनालिटिकल प्रोसिजर आहे. इन लॅबोरेटरी मेडिसिन, लॅब मेडिसिन मध्ये, फार्माकोलॉजी मध्ये, इन्व्हायरमेंटल बायोलॉजी मध्ये, मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये, जिथे आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेजर करतो. कसला तर प्रेझेन्स आणि अमाऊंट आणि फंक्शनल ऍक्टिव्हिटीज कोणाच्या तर सबस्टन्सच्या किंवा अनालाइटच्या. त्या प्रोसिजरला आपण ॲसे असं आपण म्हणतो. द अनालाइट कॅन बी अ ड्रग, बायोकेमिकल सबस्टन्स और सेल इन अन ऑर्गॅनिझम और ऑर्गॅनिक सॅम्पल. असे आपण ड्रगचाच बघणार आहोत. त्यामुळे असे जो अनालाइटचा आपण करतो तो आपण मोस्टली ड्रगचा करतो. द मेजर एंटिटी ऑफन कॉल्ड ॲज अनालाइट, द मेजर्ड और द टार्गेट ऑफ द ॲसे. आता हे झालं ॲसे बद्दल. आता ॲसेबद्दल डिटेलमध्ये बघायचं झालं तर तुम्ही वेगवेगळे फार्माकोपियाबद्दल तुम्ही स्टडी केला असाल. आता बरेचदा काही क्वेश्चन तुमच्या डोक्यात आले असतील. आता काही औषधं आहेत. आता विक्सच्या ज्या गोळ्या आहेत, सुरुवातीला डोकेदुखीसाठी विक्सच्या गोळ्यांची ऍडव्हर्टाईज मोठ्या प्रमाणात लागायची, विक्स 500. आता ह्या गोळ्या आहेत ह्या अमेरिकेत बॅन आहेत, पण भारतात त्यांची ऍडव्हर्टाईज मोठ्या प्रमाणात टीव्हीवर दाखवली जाते आणि ते वापरले जातात. त्यानंतर जॉन्सनचे जे प्रॉडक्ट आहेत जे अमेरिकेत बॅन आहेत पण भारतामध्ये ते वापरले जातात. हे असं का होतं तर आपण आपल्या काही इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर्स आहेत, काही पॅरामीटर्स आहेत. आपण ॲसे थ्रू ते पॅरामीटर्स चेक करतो. आपण त्या ड्रगचा ॲसे करतो, त्यातल्या कंपोनंटचा ॲसे स्टडी करतो, ॲसे करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो आणि ते आपल्या पॅरामीटरमध्ये बसतात का ते बघतो. आता हे जे विक्स 500 आहे, ही जी गोळी आहे ही अमेरिकेतल्या पॅरामीटरमध्ये बसत नाही, पण भारताने जे पॅरामीटर ठरवले इंडियन फार्माकोपियाने त्यामध्ये ते बसतात, म्हणून ते भारतात चालू शकतं. पण जेव्हा US फार्माकोपिया अंडर त्याचा स्टडी होतो, त्याचा ॲसे होतो, तेव्हा ती ड्रग त्या ॲसेमध्ये सूट होत नाही, बसत नाही. त्यामुळे ते तिथनं अमेरिकेत रिजेक्ट केली जातात ती ड्रग, पण भारतामध्ये वापरली जातात. त्यामुळे ॲसे किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण ह्याबद्दल पुढे डिटेलमध्ये आपली जेव्हा लेक्चर्स असतील तिथे कुठे कुठे ॲसे बद्दल येईल तिथे आपण ते डिस्कस करू. नाउ सेकंड पॉइंट, ड्रग पोटेन्सी. द टर्म पोटेन्सी इज ॲम्बिगस. ही दोन मिनिंगने वापरली जाते. बिकॉज इट मे रेफर टू क्वांटिटी ऑफ ड्रग नेसेसरी टू प्रोड्यूस गिवन इफेक्ट. आपण क्वांटिटी ऑफ ड्रग, एखादा गिवन इफेक्ट आपल्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी किती क्वांटिटी ड्रग लागतं त्यासाठी पोटेन्सी हा वर्ड वापरतो. किंवा इट मे रेफर टू मॅक्झिमम रिस्पॉन्स विच कॅन बी अचीव विथ द ड्रग. किंवा ड्रग घेतल्यानंतर त्याचा मॅक्झिमम किती चांगला आपल्याला रिस्पॉन्स बघायला मिळतो त्यासाठी पोटेन्सी हा वर्ड वापरला जातो. आता हा पॉइंट सुद्धा आपण विकिपीडियामधनच बघू. आपले जी दोन्ही पुस्तकं मी तुम्हाला सांगितली त्यामध्ये पॉइंट
लगेच सापडणार नाहीत. इन द फील्ड ऑफ फार्माकोलॉजी, द potency is a measure of a drug activity expressed in term of amount required to produce effect of given intensity. आता पोटेन्सी हा वर्ड कुठे वापरला जातो? फार्माकोलॉजी मध्ये कसा वापरला जातो? तर ड्रग ऍक्टिव्हिटी एक्सप्रेस इन टर्म, मेजर ऑफ ड्रग ऍक्टिव्हिटी एक्सप्रेस इन टर्म ऑफ द अमाऊंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इफेक्ट ऑफ गिवन इंटेन्सिटी. आता आपल्याला ड्रगचा एखादा इफेक्ट हवाय आणि तो ठराविक इफेक्ट मिळण्यासाठी किती अमाऊंट ड्रग आपल्याला लागतंय ह्याचा जो स्टडी आहे त्याला आपण पोटेन्सी असं आपण म्हणतो. ए हाय पोटेंट ड्रग इवोक अ गिवन रिस्पॉन्स ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. जर हाय पोटेन्स ड्रग असेल तर ते कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये सुद्धा आपल्याला चांगला रिस्पॉन्स येतं. वाईल ड्रग ऑफ लो पोटेन्सी इवोक द सेम रिस्पॉन्स ओनली ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन. पण जर लो पोटेन्सी असलेला ड्रग असेल तर ते सेम रिस्पॉन्स आपल्याला येतं, पण त्यासाठी हाय कॉन्सन्ट्रेशन आपल्याला तिथे वापरावं लागतं. ही टर्म आहे पोटेन्सी. हायर पोटेन्सी डज नॉट नेसेसरी और हायर पोटेन्सी डज नॉट नेसेसरीली मीन्स मोर साइड इफेक्ट. आता जर हायर पोटेन्सी असेल तर तिथे साइड इफेक्ट असतात, हे नेसेसरी नाही. हे झालं पोटेन्सी बद्दल फार्माकोलॉजी मध्ये. आता ड्रग पोटेन्सी कशी स्टडी केली जाते? तर वन वे ऑफ कम्पेअरिंग ड्रग पोटेन्सी इज बाय कॉन्सन्ट्रेशन ॲट विच 50% ऑफ मॅक्झिमम इफेक्ट इज अचीव. दिस इज रेफर्ड टू एज 50% इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन EC15. When two drugs are tested in the same individual, the drug with lower EC50 would be considered more potent. This means that the lesser amount of more potent drug is needed to achieve the same effect as less potent drug. Thank you. इथे आपण जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्यांची इंट्रोडक्शन बघितली. आता काही पुस्तकात मिळतात, काही आपल्याला इतर नेटवर सर्च करायला लागतील, पण जे महत्वाचे पॉइंट्स आहेत रिसेप्टर, बायोएबिलिटी, त्यानंतर फार्माकोलॉजिकल इंडेक्स, थेरापेटिक इंडेक्स, हे पॉइंट तुम्हाला पुस्तकांमधनं मिळून जातील. आता इथे आपण थांबणार आहोत. थँक्यू.